या आंधळ्या कप्पाला स्टेशनवर बसासाठी जागा बिलकुलच भेटून नव्हती राहिली. कोणी आपली जागा सोडून त्याचा हात पकडून त्याला एका जागी बसवायला मी तयार नव्हतो. पण माझा हात त्याच्या हातात कसं काय चाला सांगतो मी तुम्हाला काय झालं. सरकारी पेपर असल्यावर आपल्याला सेंटर एका जागी भेटले असं तर कधी होतच नाही, कारण ते पेपरमध्ये टाकता आपण 3 सेंटर, त्या 3 पैकी कोणतं येईल त्याची काही गॅरंटी राहत नाही. मला भेटलं अमरावती सेंटर, पण मी बसनं कधी प्रवास करत नाही. सेंटरवर गेल्याच्या नंतर मस्त पेपर वगैरे दिला, पण इथं पाप उठते माझ्या पहिले सगळेजण येऊन बसले होते. सगळेजण कसे पेंग्विन सारखे एका लाईन मध्ये चाललेत, मीच चाललो सगळा वांदऱ्यासारखा एकटा. पेपरवाल्याला आपल्यासोबत एवढी काय दुश्मनी आहे काय माहिती. आपल्या अंगावरचे सगळे वस्त्र शस्त्र काढून ठेवायला लावते. मला पाय खडबिड गळ्यातली चेन सगळं काढून ठेवायला लावले. एक दिवस असं येईल की चड्डी बी काढून ठेवायला लावले. पेपर झाल्यानंतर थेट स्टेशनवर आलो, कारण माझी गाडी यासाठी आता फक्त अर्धा तास बाकी होता. पायऱ्यावरून खाली उतरताच मला एक कपल दोघांमध्ये 1 प्लेट नाश्ता घेताना दिसले. त्यांना म्हटलं तुम्ही 2 प्लेट नाश्ता घ्या, पैसे मी देतो. समोर पाहिजे ठीक आहे ना, 2 बस झाले ना. ठीक आहे, हा ठीक आहे. सावली तिकडे आहे, बसता इथून बसा. या बसा इथं मागे. ठीक आहे बसा, आता गाडी आली माझी. नाश्ता देऊन त्यांना एका जागी बसवलं शांततेत, तेवढ्याच आपली गाडी बी आली. मी तिथून निघून गेलो.